कथेचं नाव अवकाळी. लेखिका प्रांजली लाळे. ह्या वर्षी उन्हानेही जोर धरलेला. पाण्यासाठी पाणवट शोधत बाया बापड्या दारोदार भटकत राहिल्या. 20 रुपयाला एक बादली विकत घेतली. घरात आणण्याचा कण नसला तरी पाण्याला पैसे मोजावंच लागलं. पै पैसाठी कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांना पाण्यासाठी तरसावं लागलं. दिनेच्या गावाकडल्या घरात आई बाप राहायचे त्याचे. तो मात्र शहरात राहायचा आयटीत. एसी रूमचा आरामदायक वेल फर्निचर्ड फ्लॅट, सुंदर बायको, मुलं. रमला होता तो संसारात. वर्षाकाठी गावाकडे येऊन शेतावरचे वर्षभराचे धान्य भरून द्यायचे बापू. माई बापूनं कष्ट करून त्याला शिकून मोठा साहेब बनवलं. पण तो परत गावाकडे फिरकला नाही. माय बापू फोन करायचे पण हा टाळून द्यायचा गावाकडे यायचं. इतका स्वार्थी कसा होऊ शकतो कोणी. ह्या वर्षीचा दुष्काळ फारच परीक्षा घेत होता. बापू आता थकले होते. माय माऊली बिचारी कोंड्याचा मांडा करत होती. बापूने फोन केला दिनेशला. सत्य परिस्थिती सांगितली. बघ लेकरा, ह्या वर्षी मी काय बी पिकलू शकलो नाही बघ. तुला ह्या वर्षाला बाहेरून विकत घ्यावं लागल. तो काय आला नाही मदतीला. पोरा, मी आता हातबल झालोय बघ. पार हातबल झालोय. दिनेशही हे ऐकून थोडा हातबुद्ध झाला खरा, पण शहरातील वारं लागलेला शहरी नागरिक झाला होता तो. बायको म्हणाली, अहो असं का बसलाय? अहो काय फरक पडणार आहे आपल्याला? घेऊन आपण इथं शॉपिंग मॉलमधून विकत. वर्षभराचे बजेट बिघडताना दिसत असले तरी गावाकडे जाणे मान्यच नव्हतं. उद्या बापूंना जमीन विकण्याचा प्रस्ताव देणार होता तो. भरघोस पैसा मिळाला की माय बापूंना शहरात घेऊन येणार. तेवढीच बायकोला मदत. सर्वतोपरी निर्णय बापूंचा होता अर्थातच. आर्थिक बजेट बिघडतंय असं वाटायला लागलं. तसं दिनेशने गावाकडे 2-3 दिवस जायचं ठरवलं. बायकोलाही हा स्वार्थी निर्णय पटला. ती चक्क निघाली त्याच्याबरोबर. दारासमोर गाडी उभी राहिली. बापू खाटेवर बसून होते आणि माय काहीतरी निवडत बसलेली. लेकर अचानक दारात दिसल्यावर कोण आनंद झाला नसेल. थकलेल्या हाताने नातवंडाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवताना तिला आकाश ठेंगणं झालं होतं. बापू मात्र थंड नजरेनं शून्यात बघत बसले होते. शेतकऱ्याचं आयुष्य असंच असतं. वरून राजा कोपला आणि धरणी माय तप्त झाली की काय बी खरं नसतं. शेतीवर असलेला अमाप प्रेम त्यांना अस्वस्थ करत होतं. दिनेश बापू जवळ जाऊन बसला. मायने तांब्यावर पाणी आणलं. गटागटा प्यायला. तृप्त असा त्याच्या मनातला आवाज ऐकू आला स्वतःलाच. हातपाय धुवून अंगणात चटई टाकून पहुडला. बायको, मुलं सवय नसल्यानं आतमध्ये झोपले. दिनेशला अंगणातल्या सावलीत गाढ झोप कधी लागली हे त्याला कळालंच नाही. दिनेश झोपला तसं बापू शेजारी येऊन बसले असावेत की भास होता कोणास ठाऊक. डोळे उघडले तसे बायको व मुलं सुद्धा अंगणात येऊन बसलेले दिसले. माईनं सगळ्यांसाठी चहा आणला होता. बापू वावराकडे चक्कर माराय गेले होते. माईजवळ विषय काढलाच त्यानं. माय, काय ठेवलं ह्या गावात आता? ना पाऊस ना शेती. बापूंना म्हणावं विकून टाकूया शेती आता आणि तुम्ही चला माझ्या बरोबर शहरात. माईच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठल्या कुठं पळाला. अनपेक्षित होतं सगळं हे. नाही र लेकरा, नाही. अरे ही जमीन आपली आई आहे. तिच्याशी प्रतारणा कशी करायची? हे बघ, बापू कधी मान्य नाहीत करणार. अरे बापूने पै पै गोळा करून ही जमीन विकत घेतली. तू विचारशील पण जरा जपून. अरे बापू आणि मी इथंच राहील. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत इथंच राहील. आमचं भागतंय. नजर चुकून माय असं बोलली. बापू आले संध्याकाळी. पाहुणे आले म्हटले की गोडधोड व्हायला हवं ना. गावातील सावकाराकडून व्याजावर पैसे घेऊन आले. येताना
थोडंफार तरी लेकरांच्या हातावर टेकवायला म्हणून हातपाय धुवून देवासमोर हात जोडून जेवायला बसले. पिठलं, भाकरी, वरण भात वरपून खाल्ला सगळ्यांनी. पोरांनाही हा नवीन पदार्थ आवडला. आजी आजोबांचं घर भारी आवडलं. शेणानं सारवलेलं अंगण, ओसरी, स्वयंपाकघर आणि एक खोली, हवेशीर शुद्ध हवा. बायकोही सासूच्या हातचा पदार्थ खाऊन खुश झाली. माई, हे पदार्थ आम्हाला ना रोज खाऊ घालायला चला ना आमच्या बरोबर शेरात. माईच्या डोळ्यात अश्रू तरळलं. ती खुश होती लेकरं आली तर. भोळी होती ती. खरंच वाटलं तिला ती रात्री बापून हा विषय बोलणार होती. बापू बाहेर खाटेवर आकाशात पाहत पोहोडलेले. माईनं सुपारी कातरून आणून दिली. तशी अस्वस्थता आधी गहिरी होत गेली तिच्या मनातली. होय वा, लेकाचा मनसुबा कळालाय न हो तुम्हाला. बापू तसे समजून चुकले होते. त्यांनी इतकं उन्हाळं पावसाळं पाहिलं होतं की ही गोष्ट लक्षात लगेच आली होती. पण बोलून फायदा नव्हता. पोटाची भूक ही महत्वाची होती. निर्णय तर घ्यावाच लागणार होता. हो किंवा नाही या मनस्थितीत रात्र न झोपता सरून गेली. माईला तो दिवस अजूनही आठवत होता, ज्या दिवशी ती बापूंचा हात धरून मापटं ओलांडून या गावात आली. एक छोटंसं खोपटं होतं बापूंचं. रुबाबदार दिसायचे बापू. दिलदार मनाचा रांगडा गडी. माई तशी साधी, सालस, दिसायला सोजवळ आणि सुशिक. घरात सासू सासरे नणंद सगळ्यांचे निमूटपणे केले. बापू ही जमिनीच्या एका तुकड्यावरून 20 एकर जमिनीवर आले. घोर मेहनतीचं फळ. एकमेकांच्या साथीनं संसार उभा राहिला. आणि आज अशी वेळ यावी, दोघांचे डोळं ओलावलं. झुंजू मुंजू झाल्या. बापू सकाळधरनं गायब झाले. ते कोणाला दिसलंच नाही. दिनेश, सासूबाई सगळेच उठले. माईने डोळ्याला पदर लावला. काही विपरीत तर घडलं नसेल ना. हे लेकरा दिनेश, अरे आपलं बापू कुठं बी दिसत नाहीत र. अरे बघ जरा. दिनेश वैतागला. काय ग माई, काय झालं? असतील ना शेतावर? अरे नाही ना र. अरे शेजारचा महातबाबी येऊन गेलाय आता. तो शेतावरनच आलाय. तो बी हेच विचारत होता कुठं गेलं बापू म्हणून. दिनेशची चांगली संतरली. त्याचं प्रेम होतं बापूवर, पण स्वार्थही होताच थोडा. पैसा महत्वाचा वाटायचा त्याला. पण जे घर, जिथं तो लहानाचा मोठा झाला, जी जमीन जिनं त्याला महागाचं शिक्षण मिळवून दिलं, तो बाप ज्यानं त्याला घाम गाळून शिकवलं, त्यालाच तो विसरला. माई दहाय मोकळून रडायला लागली. आता मात्र दिनेश हल्ला. गावभर मंदिरं, नातेवाईक, शेजारी सारं सारं शोधलं त्यानं. दिनेश हातबल झाला. कुठे आहात बापू? बापू कुठं आहात तुम्ही? अहो तुमच्या विना घर कसं वाटतं हे? बापू कुठं आहेत? सुनबाई माईजवळ जाऊन बसून राहिली. लेकरं घाबरली बिचारी. घर पोरकं तर होणार नाही ना. एक अनामिक भीती प्रत्येकाच्या मनात रुंशी घालत होती. आणि अचानक पावसाची थेंब टप टप पडायला लागली. सगळेजण एकमेकांना सांभाळत होती. माईना दिलासा देत होती. तो दिवस सांत्वनाचा होता की अजून काही? पण एकत्र राहण्याचं महत्व समजत होतं दिनेशला. हरवलेल्या बापूंना शोधायचं होतं, पण माईलाही सावरायचं होतं. सतत पडणाऱ्या पावसानं तप्त जमीन तृप्त झाली होती. पाऊस अवकाळी का होईना, धरणी माई शांत झाली होती. बापूंसाठी प्रार्थना करत सगळेजण कधी झोपले कळालंच नाही. सकाळी फटफटल्यावर दिनेशला बाहेर गडबड ऐकू आली. पोलीस दिसले 4-5. पोटात भीतीचा गोळा आला. ब्रह्मांड आठवलं. बापू, बायकोला आवाज देत तो बाहेर पळालाच. पाहिलं तर बापू माणसांच्या गराड्यात बसलेले, मान खाली घालून. पोलिसांनी जुजबी चौकशी करून दिनेशच्या खांद्यावर थोपटलं. सांभाळा, सांभाळा आपल्या वडिलांना. काल पहाटे हायवेवर मोठ्या ट्रक समोर आले होते, पण ट्रकवाल्यानं एअरब्रेकनं गाडी थांबवली म्हणून वाचले. बापरे, हायवे तर इथून एक गाव ओलांडू नये. कसे गेले असतील बापू? दिनेश मनातल्या मनात बोलला. काहीच बोलत नाहीत. नशीब तुमचं आणि त्यांचं
त्यांच्या एका ओळखीच्या माणसानं ओळख पटवली. सांभाळा. आणि बघा, वडील पुन्हा मिळत नसतात कधीच, येते का लक्षात? इन्स्पेक्टर असं बोलून गेले. सर्वजण निघून गेल्यावर बापूंना जी मिठी मारली ना दिनेशनं, ती आयुष्यात कधीच मारली नव्हती. स्क्वॉलरपणाचा अहंकार बाळगत बापाच्या अडाणीपणाला तुच्छ समजत जगत होता तो. सर्व अहंकार विरघळला होता त्या मिठीत. जोरदार हंबरडा फोडत म्हणाला, बापू, बापू तुम्ही आम्हाला हवे आहात हो, आम्हाला हवे आहात बापू, तुम्ही पाहिजे, आम्हाला पाहिजे. बापूंच्या निस्तेज डोळ्यात एक चमक दिसली. डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. चला बापू, चला आपल्या घरात चला. तुम्ही आता कुठेही नाही जायचं, आम्हीच येणार, दर 6 महिन्याला येणार. तुम्हाला आणि तुमच्या धरणी माईला, होय, दोघांनाही भेटायला येणार. होय बापू, भेटायला येणार.